न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। बँक मॅनेजरवर दरोडा, आरोपीला आंध्र प्रदेशमधून जेरबंद। 12 तासात दरोड्याचा उलगडा, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त। हिंगोली जिल्ह्यातील आंबाचौंडी वसमत तालुक्यातील कोर्टा शिवारात चौंडी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेची रोकड पळवून नेल्याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता। यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा व कुरुंदा पोलिसांनी तपास चक्र फिरून आंध्र प्रदेशातून 6 चोरट्यांना जेरबंद केले। या गुन्ह्यात पोलिसांनी 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ज्ञानोबा बालाजी भोसले हे चौंडी येथील परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक 9 जानेवारीला सकाळच्या सुमारास 8 लाख रुपयाची रोकड आणत असताना त्यांना धडक देऊन त्यांच्या जवळील रोकड पळवून नेल्याप्रकरणी कुरुंदा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता। यामध्ये पोलिसांनी गुन्ह्यातील पिकअप वाहन व एक मोटरसायकल जप्त करून ओंकार कदम राहणार भोगाव, ऋषिकेश इंगोले राहणार पळसगाव या दोघांना अटक केल्यानंतर त्यांनी इतर आरोपींची नावे पोलिसांना सांगितली। या दोघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। मिळालेल्या माहितीनुसार उर्वरित चोरट्यांना ताब्यात घेण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांनी स्थानिक गुन्हे शाखा व कुरुंदा पोलिसांचे पथक आंध्र प्रदेशात रवाना केले। या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे 6 चोरटे तिरुपती येथे जात असून ते सध्या आंध्र प्रदेशातील बापटला शहरात असल्याची माहिती मिळाली। त्यावरून पथकाने बालाजी उर्फ ठाकूर किशनराव पानधोंडे, बालाजी बबन डाखोरे, नागेश अच्युत गाडवे राहणार पळसगाव, नागनाथ विठ्ठल खराटे, ओंकार भोजाजी गव्हाणे, महेंद्र अंबादास कांबळे राहणार भोगाव, भागवत शिवाजी कदम यांना अटक केली। त्यांच्याकडून 6,70,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली। या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी एकूण 9 आरोपींना अटक करून त्यांनी चोरलेली रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेले वाहने असा एकूण 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे, रामदास निर्दोडे, पोलीस उपनिरीक्षक पंढरी गंधकवाड, उमेश कारामुंगे, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, भुजंग कोकरे, भागीरथ चवंडकर, संदीप टाक, साईनाथ कंठे, आकाश टापरे, धनंजय साळवे, चालक सोनवणे, गजानन भालेराव, नामदेव कोटकर, वसमतकर, रवी मिंजगी, साठे, इरफान पठाण, दत्ता नागरे, मारुती काकडे, प्रदीप झुंगरे, प्रणिता मोरे यांनी केली आहे। A7 न्यूज चॅनल साठी अनिस अहमद, हिंगोली। A7 न्यूज चॅनल मध्ये 9 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता 10 ते 10:30 सुमारास ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अधिकारी आहेत ते बँकेमधून कॅश घेऊन जवळपास 8 लाख रुपये घेऊन जात होते। वसमत ते चोंडी रोडवर तिथे काही 9 आरोपी आहेत ज्यांनी आपसात संगनमत करून व्हेरियस वेगळे टीम बनवून ते फिर्यादी जे आहेत त्यांची रेकी करून टिप देऊन ते 3 बाईक आणि एक पिकअप व्हेकल यूज करून त्यांनी त्या अधिकाऱ्यांसोबत जो कॅश होता 8 लाख रुपये बॅग लुटून ते पसार झाले होते। त्या दिवशी इमिडिएटली आमचे स्टेशन कुरुंदा आणि स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि इमिडिएटली 2 आरोपी ताब्यात घेतले। त्याच्यानंतर बाकीचे आरोपी जे होते त्यांना आंध्र प्रदेशमध्ये बापटला डिस्ट्रिक्ट इथून ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांच्याकडे कॅश जवळपास 6,70,000 रुपीज होते ते रिकवर करण्यात आलेलं आहे। आरोपींना PCR भेटली आहे। फर्दर त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन तपासमध्ये बाकीचे त्यांनी कुठे खर्च केले आणि काय केले बाकीचे 1,30,000 रुपये त्याच्याबद्दल विचारपूस करण्यात येईल। 9 आरोपी होते, सर्वांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे। यातला मुख्य आरोपी कोणता?